संशय आणि फसवणुकीच्या गर्तेतून उभा राहिलेला हा प्रकार केवळ एक खुनाची कथा नाही, तर मानवी नात्याच्या विदारक विघटनाचं भयावह वास्तव आहे। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका हादरवणाऱ्या या घटनेचा हा विशेष आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका एका धक्कादायक गुन्ह्यामुळे हादरला आहे। अनैतिक संबंधातून उद्भवलेल्या वादातून एका 27 वर्षीय तरुणाचा सुनियोजित हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय। मृत तरुणाचं नाव सतीश उर्फ आप्पा दादासो दडस, वय 27 वर्ष असं असून तो फलटण तालुक्यातील रहिवासी होता। या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या एका महिलेसह तिचा पती लखन बुधावले आणि तिचा प्रियकर सतीश माने यांना अटक करण्यात आली। 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी अनैतिक संबंधाच्या संशयातून वाद झाला। या वादानंतर सतीश दडस याला गंभीर मारहाण करण्यात आली। दवाखान्यात नेण्याचा बहाणा करून त्याला विडणी मांगोबा माळ परिसरात नेण्यात आले आणि तिथे त्याची हत्या करण्यात आल्याचं तपासणीत समोर आले। हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आरोपीवर आहे। या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली। 21 जानेवारी रोजी मृत तरुणाच्या भावाने बेपत्ता तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस तपासाला वेग आलाय। तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे फलटण ग्रामीण पोलीस यांनी काही दिवसातच या तिघा आरोपींना अटक करत गुन्ह्याचा उलगडा केलाय। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नात्यातील विकृती किती भयावह टोक गाठू शकते याचं हे प्रकरण जिवंत उदाहरण ठरतंय। काल रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 46/2026 या गुन्ह्यामधील मयत व्यक्ती सतीश उर्फ आप्पा दडस ही व्यक्ती परवा दिवशी मिसिंग असल्याबाबत त्याच्या भावानं फलटण ग्रामीण या ठिकाणी तक्रार दिलेली होती, मिसिंगची तक्रार। त्या मिसिंगच्या तक्रारीचा शोध घेत असतानाच सदर प्रकरणामध्ये गुन्ह्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरनावर, पोलीस उपनिरीक्षक पवार या सर्वांनी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 4 तासांच्या कालावधीमध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणला आणि यामधील जे 2 पुरुष आरोपी आणि 1 महिला आरोपी यांना या ठिकाणावरती अटक करण्यात आलेली आहे। मयत व्यक्तीचं जे शव जे आहे ते शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालय पुणे या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे आणि अधिकचा पुरावा गोळा करून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। प्राथमिक तपासामध्ये सदरचा गुन्हा हा अनैतिक संबंधांच्या प्रेम संबंधाच्या कारणावरून संबंधित महिलेचा पती व प्रियकर या दोघांनी मिळून मयत सतीश दडस याचा खून केल्याचं या तपासात निष्पन्न झालेला आहे। अधिकचा पुरावा गोळा करून सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगनावळ हे करीत आहेत।